तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय राजनभाऊ फराटे यांच्यावर जो प्रसंग ओढवला 30 नोव्हेंबर 2025 रोजी त्या बंधाऱ्यावर वाहन कुणी पाठीमागे घ्यायचं आणि खऱ्या अर्थानं राजन भाऊंच्याकडे 4 चाकी गाडी होती, समोर 2 चाकी गाडी होती आणि भाऊंच्या गाडीच्या पाठीमागे सुद्धा 2 फोर व्हीलर लागल्या होत्या आणि मग खऱ्या अर्थानं हा वाद चुटकीसरशी संपवला, जागच्या जागेवर संपला जाणं गरजेचं होतं. परंतु काय म्हणजे कोणत्या अनुषंगानं ही लोक आली होती आणि का वाद निर्माण झाला हे खरं तर आपण शोधणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर 2 समोरासमोर व्यक्तींच्या मध्ये किंवा त्या ठिकाणी वाद झाला तर निश्चितपणानं त्या ठिकाणी ते रिॲक्शन जागे येतात, परंतु हा वाद तिथं मिटला. खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी वाद घालणाऱ्याच्या बाजूने आम्ही नाहीत, परंतु हा वाद मिटल्यानंतर भाऊंना घेऊन चालले होते, जे दुसरे कुटुंबीय होते ते पण चालले होते, परंतु जे गावातून 18, 20, 25 लोकांचं जे काय तिथं त्या ठिकाणी टोळकं आलं आणि त्यांनी थेट राजन भाऊंच्यावर हल्ला चढवला, प्राणघातक हल्ला चढवला. हा निंदनीय प्रकार आहे. ज्या वेळेला त्या महिला भगिनीवर त्यांना वाटलं की आमच्यावर हे अशा प्रकारचा काय त्या ठिकाणी अन्याय होतो, त्यांनी त्यांची फिर्याद दाखल केली. ठीक आहे, आपण कायद्याला मानणारी सगळी माणसं आहोत, संविधानाला मानणारी आपण सगळी मंडळी आहोत आणि मग तुम्ही त्या ठिकाणी कायद्यात दाद मागत असताना परत एकदा 17, 18, 20 जणांच्या लोकांनी त्या टोळक्याने यायचं आणि अमानुषपणे ज्यांच्यावर म्हणजे ज्यांचं वय 70+ 75च्या दरम्यानच्या घरात आहे, ज्यांच्यावर यापूर्वी आता अजय शेट्टी सांगितलं की 2 वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्यांना शुगर आहे, दिवसातून 3 वेळा त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं, अशा ज्येष्ठ माणसावर तुम्ही थेट हल्ला चढवता आणि तो हल्ला चढवल्यानंतर त्यांना सोडवण्याच्या करता जे कोण मध्ये येईल त्यांना सुद्धा ते मारत होते. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण फलटण मध्ये राहतोय का पाकिस्तानात राहतोय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला. आणि मग 8 दिवस आम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली की गावाच्या पातळीवर हा वाद मिटेल, गावातली प्रमुख मंडळी दोन्ही समाजाची बसून हा विषय संपवतील ही आम्हाला अशा अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं परत तो विषय फलटण मराठा क्रांती मोर्चाकडे आल्याच्या नंतर निश्चितपणानं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की बाबा ज्या ज्या काय घटना घडलेल्या आहेत, भाऊंच्यावर जर प्राणघातक हल्ला झाला असेल, आता अजय शेट्टी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्या छातीवर फाईट मारल्या, बरगड्या फ्रॅक्चर आहेत, हात फ्रॅक्चर आहे, अजून हृदयाच्या संदर्भात त्यांना काय आजार आहे का काय. आणि मग ह्या सगळ्या बाबींचा जर विचार झाला तर हल्लेखोरांनाही त्या प्रकारचे शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी योग्य त्या कलमांचा वापर झाला पाहिजे. कायद्याच्या राज्यामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे. एका बाजूला तुम्ही तातडीने 1 तासामध्ये एखादी फिर्याद नोंद करून घेता, दुसरी फिर्याद नोंद करून घ्या. आणि माझे आवर्जून या तालुक्यातील सर्वांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या अप्रिय घटना या तालुक्यामध्ये घडता कामा नयेत, यासाठी आम्ही निश्चितपणाने पुढाकार घेऊ. पण आपण सुद्धा ज्या वेळेला एखादा गुन्हा दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेला आपण ही गाव पातळीवरच्या 2 समाजामध्ये जर हा मिटला नाही तर आपण तालुका स्तरावर बसलं पाहिजे, तो विषय मिटवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. या तालुक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सगळ्यांनी केली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि निश्चितपणानं भाऊंच्यावर जो हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे. ह्या हल्ल्याचा फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना, या तालुक्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर साहेब जे असतील त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय. आणि निश्चितपणानं जे काही आहे दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की त्या ह्याच्यामध्ये बाबा भाऊंच्यावर आता गुन्हा दाखल झालेलाच आहे, उद्या कोर्टामध्ये जाईल, कोर्टात काय ठरेल, खरं काय खोटं काय हे ठरवण्याचा अधिकार माननीय न्यायालयाला आहे. त्यामुळं आम्ही फक्त ह्या लोकशाहीच्या राज्यामध्ये निश्चितपणानं भाऊंना सुद्धा त्या ठिकाणी ज्या प्रकारची गंभीर मारहाण झालेली आहे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊन त्यांनाही न्याय मिळावा याकरता आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा आवाहन करतो की हे अशी तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एकोपा नांदण्याच्या करता ही जबाबदारी सगळ्यांची आहे आणि ती पार पाडूया. धन्यवाद. हो गया.
दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी माझे वडील श्री राजनभाऊ खराटे हे बारामतीवरून आसूला आमच्या घरी येत असताना आसू तावशी नदीवरील बंधाऱ्यावरती ते चारचाकी वाहनाने ड्रायव्हर सोबत बंधाऱ्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आल्यानंतर समोरून आलेल्या टू व्हीलर चालकाला विनंती करून, बाबा टू व्हीलर मागे घ्या, या बंधाऱ्यावरून एक फोर व्हीलर आणि टू व्हीलर एका वेळेस बसू शकत नाही, एवढ्या सांगण्यावरून त्या आलेल्या संबंधित टू व्हीलर चालकांनी वाद घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तो वाद मिटवेत ते बंधाऱ्याच्या पलीकडील आसूच्या बाजूला आल्यानंतर सदर वाद मिटून भाऊंना घरी सोडण्याकरिता त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या आमच्या गावातील युवकांनी त्यांना मोटरसायकलवर बसून घरी घेऊन जात होते. परंतु दरम्यानच्या काळात आसू गावातून आलेल्या एक 20-25 मुलांच्या टोळक्याने त्यांच्यावरती हल्ला चढवला. माझे वडील हे 72 वर्षाचे आहेत. त्यांना 2 वेळा हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे. 2 वेळा त्यांना पॅरालिसिसचा त्रास होऊन गेलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांना डायबिटीज आहे. त्या व्यक्तीला गाडीतून उतरताना किंवा 2 पायऱ्या चढताना आधाराची गरज पडते आणि अशा या ज्येष्ठ व्यक्तीवरती 20-25 जणांनी येऊन हल्ला करणं, ह्या घटनेमुळं आम्ही सर्वच कुटुंबीय अतिशय व्यथित झालो आहे, भयभीत झालो आहे. त्यांच्या जीवाला या घटनेमुळं प्रचंड असा धक्का बसलेला आहे. ते रोगी आहे, हृदयाचा त्यांना त्रास आहे. त्यांच्या बरगडीवरती मार लागलेला आहे या झटापटीमध्ये आणि या सर्व गोष्टींमध्ये त्यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे, बरगडीला मार लागला, डोळ्याला त्यांना मार लागलेला आहे. त्यांची प्रकृती आम्हाला सर्वांना आता गेल्या 8 दिवसापासून दवाखान्यामध्ये त्यांचं सतत आम्ही प्रकृती सुधारणा होण्याकरिता प्रयत्न करत आहे आणि या घटनेमुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहे आणि याकरिता निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व मिळून आलेलो आहे. आमचा परिवार हा सर्व समाजाला धरून चालणार आहे. आम्ही आमच्या परिवाराबरोबर सर्व समाजाची लोक गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्रित काम करतो. आमच्या संस्थेमध्ये सर्व समाजाची लोक आहेत आणि एक वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारा आमचा हा परिवार आहे आणि या परिवाराला अशा पद्धतीनं खोट्या केसेसमध्ये, खोट्या आरोपांमध्ये गुंतवून जे प्रकारे बदनामी केली जाते, त्याकरता मी कृपया हात जोडून विनंती करतो, कृपया आमच्या परिवाराची अशी कोणतीही बदनामी करू नये. मला सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्याय व्यवस्थेत योग्य ती दाद मागू घडलेल्या प्रकरणासंदर्भात. पण कोणीही आमच्या वडिलांनी गेल्या त्यांच्या आयुष्याच्या 40-50 वर्षात सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व समाजामध्ये एक चांगलं नाव त्यांनी त्यांचं स्वतःचं निर्माण केलेलं आहे. कृपा करून त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना त्रास देऊ नका, एवढीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो. या आहेत लोक एवढी दिसावी म्हणून. ओके सर, थँक्यू.